कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत मेदूवडा सांबार। तर आधी आपण मसाला तयार करून घेऊया। सांबार मसाला साहित्य बघूया। अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी धणे, पाव वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी जिरे, 8-9 सुक्या मिरच्या हिरव्या आणि 1 टीस्पून मिरी आणि 10 ते 12 लवंग आणि 10-12 अर्धा इंचाचे दालचिनीचे तुकडे आणि पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। तर आपण आधी हे सर्व 1 चमचा तेलात भाजून घेऊया, कोरडेच वाटून घेऊया। आणि इथे मी रात्रीच 3 वाट्या उडदाची डाळ भिजत घातली होती। आता ती छान भिजलेली आहे। हे बघू शकता 3 वाट्या डाळ आपली जेवणाच्या वाटीने। तर आधी आपण मसाले करून घेऊया। पॅन ठेवलाय गरम व्हायला। 1 टेबलस्पून तेल घालते, मिरच्या घालते, डाळ, त्यातच उडदाची डाळ घालते, दालचिनीचे तुकडे, लवंग, जिरे आणि मेथी दाणे आणि जिरे आणि हिंग आपण मसाला बारीक करताना घालणार आहोत। मसाला भाजून झाला आपला। आता हा मसाला गार होईपर्यंत आपण डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला डाळ दळून घ्यायची मिक्सरमध्ये। एकदम कोरडी दळायची, अगदीच झालं नाही बारीक तर मग एखादा टेबलस्पून पाणी टाकायचं अशा प्रकारे। आणि मग दळून आता अशा प्रकारे मी सर्व डाळ करून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी डाळीमध्ये सगळं साहित्य घातलेलं आहे, बारीक दळून घेतलेली आहे। आणि खूप घट्ट वाटली तुम्हाला तर मी हे मिक्सरचं पाणी, मिक्सरमध्ये थोडं खाली मिश्रण राहिलं होतं त्यात थोडं पाणी घालून मी ते फिरवून घेतलं आहे आणि तेच पाणी मी यात वापरणार आहे। आता यात मी 3 इंच आल्याचे बारीक तुकडे करून टाकलेत आणि कोथिंबीर घातली आपल्या हिशोबाने। आणि हिरवी मिरची मी घालणार आहे पण ती नंतर घालणार आहे। आधी थोडे बिना मिरचीचे वडे काढून घेणार आहेत लहान मुलांसाठी आणि मग हिरवी मिरची घालणार आहोत। आणि हे मिश्रण तुम्हाला 5 मिनटं तरी छान असं फेटून घ्यायचे। वडे करायच्या आधी छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे वडे छान फुलतात। आता वडे करण्याच्या आधी आपण सांबार टाकून घेऊया एकीकडे। तर सांबाराची तयारी करूया। आपला मसाला तयार आहे सांबाराचा, बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला झाला आहे। आता आपण सांबार करून घेऊया आधी आणि मग वडे करू। सांबाराचं साहित्य बघूया। इथे 1 वाटी मी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी लाल मसूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर 2 मोठे कांदे बारीक उभे चिरून घेतलेत, उभे पातळ चिरून घेतलेत। त्यानंतर 3 टोमॅटो उभे चिरून घेतलेत, 1 वाटी भोपळ्याचे काप घेतलेत, 1 वाटी डांगराचे काप घेतलेत आणि अर्धी वाटी गाजराचे काप घेतलेत। त्यानंतर आत्ताच केलेला आपला 3 टेबलस्पून सांबार मसाला घेतला, 2 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, थोडी कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता आणि मोहरी आणि चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतला आहे। आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। तर सुरुवात करूया। तेल घालूया,
4-5 पळ्या तेल घातले मी कांदा भाजण्यासाठी. मोहरी घालूया. मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालू. बरोबर कांदा परतेल एवढं तेल आपलं परफेक्ट झालेलं आहे प्रमाण. आता छान परतून घ्यायचा कांदा. टोमॅटो घालूया. आता यातच आपण हे सगळे गाजराचे काप, त्यानंतर डांगराचे काप, त्यानंतर भोपळ्याचे काप, दुधी भोपळा यातच परतून घेऊया छान. नंतर आपण मसाले घालू. आता हे 3-4 मिनटं छान सॉफ्ट होऊ देऊ आणि मग मसाले घालू. आता मसाले घालूया. डाळ घालूया. चवीनुसार मीठ. आणि चिंच गुळाचा कोळ फोडणीतच घालायचा. आता मी थोडा ठेवला आहे, जास्त आंबट पण व्हायला नको. आता गरम पाणी घालते मी. चार 5 शिट्ट्या देऊन घ्यायचे आपल्याला, म्हणून आपण बऱ्यापैकी पाणी घालतोय. आता 3-4 शिट्ट्या काढून घेऊया आपण. आता आपलं सांबार तयार आहे. हे बघा, पण मला अजून पातळ हवंय, म्हणून मी आणखी पाणी घालणार आहे. गरम पाणीच घालायचंय. हे बघा अशा प्रकारे. आता यात कोथिंबीर घालायची आणि एक उकळी आणून घ्यायची. आणि मी थोडा कोळ ठेवला होता चिंच आणि गुळाचा, तो पण घालून घेऊया. एक उकळी आली की आपण बाजूला ठेवून देऊ सांबार आणि वडे करायला घेऊ. आपलं वड्याचं बॅटर व्यवस्थित झाले की नाही ते असं बघायचं. तर वाटीत पाणी घ्यायचं आणि छोटासा गोळा सोडून बघायचा. तो पटकन वर आला की आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, पटकन वर आलेलं आहे, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला तळायला हरकत नाही. आता मी अशा चाळणीवर करणार आहे. थोडीशी ओली करून घ्यायची. चहा गाळणी ही ओली करून घ्यायची आणि त्यावर थापायचं. तर तुम्हाला किती मोठे हवे, थोडासा ओला हात करून घ्यायचा, असं घ्यायचं आणि मध्ये असं गोल करायचं. छानपैकी असं गोल करून घ्यायचं आणि हे असं यात सोडायचं. हात ओला करून घ्यायचा. अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. मध्ये आणि टाकायचं.
अशा प्रकारे करून घ्यायचं. अशा प्रकारे आता मी सर्व करून घेते. एक प्लास्टिकचा तुकडा घेऊन त्यावर पण तुम्ही थापून अशी सोडू शकता. हे बघा, आपली सर्व मेदूवडे तळून तयार आहेत. आता मी तुम्हाला सांबारासोबत सर्व करून दाखवते. सांबारही अतिशय सुंदर झालेला आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने मसाला करून बघा सांबाराचा. छान चविष्ट झालेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.